नमस्कार, मी शुभम शिंदे। बातमी तुमच्या कामाची या लोकशाहीच्या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। या सेगमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नोकरीच्या संधी, सरकारी योजना, शेअर मार्केटचे अपडेट, सोने चांदी, भाजीपाला आणि इंधनाचे दर याची सविस्तर माहिती देत असतो। यासोबतच रोज नवीन इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग पाहूयात बातमी तुमच्या कामाची। तर सुरुवातीलाच आपण पाहूयात सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोने चांदी। तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असेल तर आजचे नवे दर आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोन्याचा आजचा भाव हा 51,300 रुपये प्रति तोळा इतका आहे, तर चांदीचा भाव हा 67,500 रुपये प्रति किलो इतका आहे। सोन्याच्या भावात आज 200 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ झाली आहे। भाजीपाला आणि फळांच्या कमी जास्त झालेल्या किमतींचा थेट परिणाम तुमच्या घरातील आर्थिक नियोजनावरती होत असतो। त्यामुळे जाणून घेऊयात मुंबईतील आजचे भाजीपाला आणि फळांचे दर। मुंबईतील भाजीपाल्याचे दर आधी आपण पाहूयात। मुंबईच्या बाजारात तुम्हाला कांदा 40 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर बटाट्याचे दर आहेत 30 रुपयाला 1 किलो। लसूण तुम्हाला बाजारात 100 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर टोमॅटोचे दर आहेत 60 रुपये प्रति किलो। कोथिंबीरीची एक जुडी तुम्हाला बाजारात 10 रुपयाला मिळेल, तर मिरचीचे दर आहेत 80 रुपयाला 1 किलो। यासोबतच वाटाणा तुम्हाला बाजारात 40 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर वांगीचे दर आहेत 40 रुपये किलो। घेवडा तुम्हाला 60 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर गवारीचे बाजारभाव आहेत 60 रुपये प्रति किलो। फ्लॉवर तुम्हाला बाजारात गेल्यानंतर 40 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर भेंडीचे दर आहेत 60 रुपयाला 1 किलो। आता मुंबईतील फळांचे दर आपण पाहूयात। मुंबईच्या बाजारात तुम्हाला सफरचंद 140 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर कलिंगडाचे दर आहेत 90 रुपये किलो। अननस तुम्हाला 60 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर पेरूचे दर आहेत 50 रुपयाला 1 किलो। मोसंबी तुम्हाला बाजारात 60 रुपये किलोनं सध्या मिळत असून चिकूचे बाजारभाव आहेत 40 रुपये किलो। यासोबतच सीताफळ तुम्हाला बाजारात गेल्यानंतर 80 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर केळीचे दर आहेत 40 रुपयाला 1 डझन। संत्री तुम्हाला बाजारात 60 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे, तर डाळिंबाचे दर आहेत 80 रुपयाला 1 किलो। पपईचे बाजारभाव आहेत 60 रुपये किलो, तर अंजीर तुम्हाला बाजारात 40 रुपये किलोनं सध्या उपलब्ध आहे। आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या उद्देशाने देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू केली जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं अधिकचं नुकसान होत नाही, अन्यथा खुल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सामोरं जावं लागतंय। 2021-22 मधील खरीप हंगामात या माध्यमातून सरकारनं 696 लाख मेट्रिक टन धान्याची खरेदी केली आहे। यामध्ये पंजाब राज्यात 1,86,00,000 मेट्रिक टनाची खरेदी करण्यात आली असून हेच राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे। आतापर्यंत देशभरातील सुमारे 94.15 लाख शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीवरती धानाची विक्री सरकारला केली आहे। त्याच्या पिकाच्या मोबदल्यात 1,36,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेत। अनेक राज्यांमध्ये सध्या हमी भावानं धान्याची खरेदी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। इंधनाचे दर म्हणजे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो। पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर तुमच्या खिशाला कात्री लागते, पर्यायानं तुमचं आर्थिक नियोजन कोलमडतं। म्हणून तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे नवीन दर माहीत असणं आवश्यक आहे। चला तर मग पाहूयात मुंबईमध्ये आज इंधनाचे दर किती आहेत। मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आज 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर इतकी आहे, तर मुंबईमध्ये आज डिझेलची किंमत आहे 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर इतकी। तर मुंबईमध्ये आज सीएनजीचे दर आहेत 66 रुपये प्रति किलो इतके। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती सध्या स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। आता तुमच्यासाठी महत्त्वाची आणि कामाची बातमी। रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढत्या तणावांच्या संभाव्य परिणामांबद्दल चिंतेची परिस्थिती असली तरी सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी LICच्या आगामी प्रारंभिक विक्रीच्या प्रस्तावासंबंधाने कोणताही बदल केला जाणार नाहीये।
जागतिक भांडवली बाजारातील नकारात्मकतेच्या परिणामानं स्थानिक बाजारामध्ये सध्या पडझड सुरू आहे। कमालीची अस्थिरता आणि भूराजकीय तणावाची परिस्थिती ही IPOच्या दृष्टीने अनुकूल ठरेल काय असा प्रश्न आपल्यापुढे देखील असल्याची कबुली अर्थमंत्र्यांनी दिली आहे। मात्र ज्या अर्थी बाजार नियंत्रक सेबीकडे IPOच्या संबंधाने मसुदा प्रस्ताव दाखल केला गेलाय त्या अर्थी IPOच्या बाबत सरकार सकारात्मक असल्याचं स्पष्ट होतंय, अशी पुष्टी देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे। आता माहिती घेऊयात सरकारी योजनांची। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध घटकांसाठी अनेक योजना असतात ज्यांची अनेकांना माहितीही नसते। त्या योजना कोणासाठी आहेत, त्याचे फायदे नेमके काय आहेत, तुमच्या उद्योगाला व्यवसायाला आर्थिक मदत कशी मिळवायची यासह सरकारी योजनांचा लाभ नेमका मिळवायचा कसा याची आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देतोय। चला तर मग पाहूयात तुमच्यासाठी महत्त्वाच्या योजना। तुमच्यासाठी पहिली महत्त्वाची योजना अर्थातच विद्यार्थिनींसाठी महत्त्वाची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। 2021 मध्ये या योजनेला प्रारंभ झालाय। या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे मुलींचा जन्मदर वाढवणं। मुलींच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीने करण्यात येते। दारिद्र्य रेषेखालील जन्मणारी प्रत्येक मुलगी या योजनेची लाभार्थी आहे। प्रत्येक मुलीच्या नावाने सरकारच्या वतीने 21,200 रुपये बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात येतात। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपयांची रक्कम त्या मुलीला प्रदान करण्यात येते। तुमच्यासाठी पुढची महत्त्वाची योजना आहे मत्स्यपालन योजना। पोखराच्या अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी अनुदान देण्यात येतं। उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना पूर्णतः सक्षम बनवणं। मत्स्यशेती विकसित करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे देखील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। लाभार्थ्यांची पात्रता आहेत अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी या महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेच्या संदर्भातली अधिकची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे आणि अर्ज देखील तुम्ही तेथे करू शकता। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे भारतीय नौदलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला एक चांगली संधी आली आहे। भारतीय नौदलामध्ये ट्रेड्समन पदासाठीच्या 1531 जागांसंदर्भात भरती होणार असून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 21 फेब्रुवारीपासून सुरुवातही झाली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत 20 मार्च 2022 ही निश्चित करण्यात आली आहे। 10वी उत्तीर्ण आणि IIT मधून तंत्रशिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात। भारतीय नावल डॉकयार्डच्या स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी देखील अर्ज करू शकतात। उमेदवार 21 फेब्रुवारीपासून www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र आणि शैक्षणिक माहिती सोबत ठेवावी। भारतीय नौदलातील या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणं आवश्यक आहे। या स्पर्धेच्या युगात तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर इकडे लक्ष द्या। आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता नेमकी काय लागते आणि कसा अर्ज करायचा। चला तर मग पाहूयात तुमच्यासाठी महत्त्वाच्या नोकरीच्या संधी। तुमच्यासाठी पहिली महत्त्वाची नोकरीची संधी आहे बँक ऑफ बडोदामध्ये डेप्युटी हेड आणि मॅनेजर पदाच्या 42 जागांसाठी भरती पार पडते आहे। शिक्षणाची अट देण्यात आली आहे कम्प्युटर सायन्स वित्त पदव्युत्तर पदवी, तर वयाची अट मात्र पदांनुसार वेगळी देण्यात आली आहे। 15 मार्च 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। www.bankofbaroda.in या संकेतस्थळावरती जाऊन या नोकरीच्या संधी संदर्भातली अधिकची माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया तेथे उपलब्ध आहे। तुमच्यासाठी पुढची महत्त्वाची नोकरीची संधी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान। चंद्रपूरमध्ये 116 जागांसाठी महत्त्वाची भरती प्रक्रिया पार पडते आहे। MBBS, MD, DPN, MS, BSc ही शिक्षणाची अट देण्यात आली आहे। 38 वर्ष ही वयाची अट आहे, तर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। जिल्हा NHM कार्यालय चंद्रपूर या त्यांच्या कार्यालयामध्ये तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता। तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली असेल तर शेअर मार्केटचे अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी कितीवरती बंद झाला आणि आज सुरू झाल्यानंतर किती अंकांवरती पोहोचलाय
याचे अपडेट आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काल सेन्सेक्स हा 2702.15 अंकांनी घसरून 54,529.91 अंकांवरती बंद झाला होता। आज शेअर मार्केट चालू झाल्यानंतर सेन्सेक्स हा 1151.82 अंकांनी वधारला। काल निफ्टी हा 815.30 अंकांनी घसरून 16,247.95 अंकांवरती बंद झाला होता। आज शेअर मार्केट चालू झाल्यानंतर निफ्टी हा 352.60 अंकांनी वाढून 16,600.55 अंकांवरती पोहोचला आहे।